लोकसेवा टाइम्स, ध्यास लोकसेवेचा। प्रबोधन, जनजागृती, क्रांती आणि विकास हाच लोकसेवेचा ध्यास। लोकसेवा टाइम्स, आपली बातमी, आपला जिल्हा। मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये रामदासजी माने यांच्या संकल्पनेत साकारलेले विद्यार्थ्यांना उद्योग बनवण्याची प्रेरणा देणारे सन्माननीय उद्योजक रामदासजी माने यांच्या संकल्पनेत साकारलं हे म्युझियम, या म्युझियमची पाहणी या ठिकाणी सर्व मान्यवर करतात। सिक्कीम राज्याचे माजी राज्यपाल आदरणीय श्रीनिवास पाटील, सर्व मान्यवर या ठिकाणी म्युझियमची पाहणी करतात। मान्य रामदासजी माने यांच्या कर्तृत्व गाथेचं भावदर्शन असणारा हा सुंदरसा सोहळा सर्व मान्यवरांना विनंती आहे। रामदासजी माने यांच्या उद्योग विश्वातील प्रत्येक प्रवासाचे साक्षीदार असलेली ही मंडळी सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण आसनस्थ राहायचं आहे। सन्माननीय श्रीनिवास पाटील साहेब, श्रीकांत साहेब, आदरणीय गुलाबराव पोळ साहेब, सर्व मान्यवरांचं स्वागत झालेलं आहे। सर्वांना विनंती आपण आसनस्थ व्हायचं आहे। सर्वांना विनंती आपण आसनस्थ व्हायचं आहे। या ठिकाणी तुतारी वादकांना विनंती, मान्यवरांसाठी जोरदार तुतारीची सलामी द्यायची। सर्व मोबाईल शूटर्स असलेले फोटोग्राफर्सच्या अनुषंगाने आपण आपले फोटो सर्व मान्यवर पाहुण्यांचा शुभ असते। माने धर्मावर वृत्ती झालेले सर्व मान्यवर पाहुण्यांचं खाली अर्पण होईल। माजी राज्यपाल सिक्कीम माननीय श्रीनिवास पाटील साहेब, सुप्रसिद्ध विचारवंत आणि साहित्यिक डॉक्टर श्रीकांत सबनीस, गुलाबरावजी पोळ, प्रभाकरजी देशमुख, चंद्रकांतजी दळवी, इंद्रजीत देशमुख, राजूजी खांडेकर या सर्व मान्यवरांच्या शुभ असते। या ठिकाणी सुंदर असं माने धर्मावर उद्घाटन झाले। सन्मान वेगळाच या ठिकाणी ध्वनी चित्रफित चालू आहे।
हॅलो. बस कॅन्टीनवर रात्र काढली होती आणि त्याला माहीत होते कॅन्टीन रात्र आणि मला अशा प्रकारे दिवसा शिक्षण भारतात 128 प्रोजेक्ट बाहेर देशामध्ये 352 प्रोजेक्ट या केले. 150 कोटीचं एक्सपोर्ट परकीय चलन भारत सरकारला आम्ही मी जगभरात गेल्या तर येताना डॉलरचं किती करन्सी घ्यायचं, पुन्हा येताना ती करन्सी मागा पुन्हा डॉलर घ्यायचे. 4-5 लाखाच्या मशीन करायला घेऊन जाऊया. पुन्हा सगळ्यांना बाहेरच्या देशात नोटा कशा असेल ते बघायला मिळेल. प्रत्येक देशाच्या नोटा इथं लावल्या अजून 4 बॉक्स लावायच्या आहेत प्रत्येक देशाची करन्सी. आमचं हेलिकॉप्टर मस्केटच्या राजाला सगळ्यांना मोठा प्रश्न दिला. आवाज मशीन किती विसरले त्या राजाने आम्हाला पत्र दिले किंवा सगळं तुम्ही आम्हाला पुरस्कार वेगळे सर त्याचे लेखक वेगळे सर कुठे आलो. हां हां शाबास. हां इथे बाबा 1 मिनिट. हे रॉ मटेरियल आता सिनो आणि बीएसएफ याचा शोध लागला. त्यांनी कंपनी बंद करून टाकली आणि त्याच्यात हे रॉ मटेरियल सिनो म्हणून सुप्रीम कोर्ट हे बनवतं. राखेल आणि पाणी मिसळून टाकायचं, त्यात मोनोमर टाकायचं असे दाणे तयार होतात. तुम्ही घरी जरी गेला 40 तास फिरवलं राखेल आणि पाणी घेऊन मोनोमरचे दोन थेट टाकले तर तुमचं असं रॉ मटेरियल तयार होईल. आणि हे रिफॉर्मिंग केलं की त्याचे दाणे तयार होतात. हे दाणे तयार म्हणजे 40 पट मोठं होतं. हे असे जे दाणे आहेत हे प्रेसमध्ये मोल्डिंग केले की अशी वेगवेगळे प्रॉडक्ट बनतात. आणि ती छोटी मोठी आणि ते अगदी 12 फुटापर्यंत जगातलं सगळ्यात मोठा थर्मोदर्शन आपल्या कंपनीत तयार होतो. खाली नाव शकता काय नाही आज फक्त आम्ही गेलो तुम्ही घेता आदरणीय श्रीनिवासजी पाटील साहेब, डॉक्टर श्रीपालजी सबनीस, माननीय गुलाबरावजी पोळ साहेब, आदरणीय चंद्रकांतजी दळवी, प्रभाकरजी देशमुख, सर्व मान्यवरांचा या ठिकाणी शुभारंभ झालेला आहे. सर्वांना विनंती, आपण आत्मस्थ व्हायचं आहे. थर्माकोल म्युझियम, आता माने थर्माकोल म्युझियम, स्टोरी ऑफ थर्माकोल अँड थर्माकोल मॅन ऑफ इंडिया, माननीय रामराजे राणे यांच्या संकल्पनेतनं साकारलेलं थर्माकोल मॅन ऑफ इंडिया यांच्या संकल्पनेतनं साकारलेलं विद्यार्थ्यांना उद्योजक बनवण्याची प्रेरणा देणारे माने थर्माकोल म्युझियमचा हा उद्घाटन सोहळा माने थर्माकोल म्युझियम एसी मल्टीपर्पज हॉल श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज मंगल कार्यालयाचा हा उद्घाटन सोहळा आलेल्या सर्व सन्माननीय मान्यवरांसाठी ज्येष्ठ मुरली वादक
आदरणीय संतोषजी फडके यांना विनंती, पाहुण्यांच्या स्वागतार्थ एक सुंदर सुरेल मुरली वादन आपण करायचंय आणि आपण कार्यक्रमाला प्रारंभ करतोय. सन्माननीय संतोषजी फडके यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा, मान्यवरांसाठी जोरदार टाळ्या वाजवा. सन्माननीय संतोषजी फडके. Story of Thermocol Man of India. Thermocol Man of India मान्य रामदासजी ठाणे यांच्या संकल्पनेतून साकारलेले विद्यार्थ्यांना उद्योजक बनवण्याची प्रेरणा देणारे आणि थर्मोकॉल विजेचा उद्घाटन सोहळ्याच्या डोळा असे अनुभूती घेणारा हा दीप प्रज्वलन सोहळा शॉल श्रीवण आणि पुस्तिका व पुष्पगुच्छ देऊन टाळ्यांच्या कडकडाट या आनंदाच्या क्षणात सहभागी व्हायला. काही माणसं जनप्रिय असतात पण ते लोकप्रिय असतील असं नाही. काही माणसं लोकप्रिय असतात पण ते जनप्रिय असतील असं नाही. म्हणून डॉक्टर शिवाजी सतीसाठी जनप्रिय आहे, लोकप्रिय आहे आणि त्याही पलीकडे सर्वप्रिय आहे. अखिल विश्वातील सर्वप्रिय मराठी साहित्य संमेलन 89व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे संमेलनाध्यक्ष गुरुदेव डॉक्टर शिवाजी सती सर यांचा योग्य सन्मान करण्यासाठी मी आपले रामदासजी माने सर यांना विनंती करतो. शॉल श्रीवळ माहिती पुस्तिका व पुष्पगुच्छ देऊन गुरुदेव डॉक्टर शिवाजी सती सर यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. यांचा सन्मान संपन्न झाल्यानंतर वेगवेगळ्या काळातही असतो माणूस मानवाचा हा सन्मान संपन्न झाल्यानंतर पुढील सन्मान रामदासजी माने सभा
आणण्यासाठी, मुलांना आयुष्यामध्ये उज्ज्वल भवितव्य घडण्यासाठी नामदास माने याच्यात साहेब अजूनही मला अर्जुन माने म्हणून माझा भाव आहे, त्यांना ते सांभाळून ठेवलेली आहे. आमच्या मानेच्या लोकांनी खूप सांभाळून ठेवली माझी आठवण. आणि त्या कोटीपासून 7 किलोमीटर गावाला आमचं प्राथमिक शाळा आहे. तिथून आई मला त्या सोडायला त्या काळात लांडगे खूप असायचे. आईला भीती वाटायची माझ्या पोराला लांडग्यानं खातं तर करायचं काय, कारण त्यावेळी शेतीला जोड धंदा म्हणून की लोक शेळ्या मेंढ्या पाळायचे आणि लांडगे काय करायचे की ते दबा धरून बसायचे. जर त्यांना लांडग्याला जर शेळी मेंढीची शिकार जर नाही मिळाली तर ते लहान मुलावरती झडप मारायचे आणि मुलाला खाऊन टाकायचे. असाच त्याचा एका प्रसंग एका गावामध्ये असा घडला. मुलं शाळेला जात होती आणि त्या 7-8 लांडग्याने त्या मुलावर झडप मारली, त्या मुलाला खाऊन टाकलं. त्यांचे फक्त दप्तर हडकत राहिली. त्यावेळी मीडिया नव्हता, त्यावेळी आजच्या सारखं काय मोबाईल नव्हते, वर्तमानपत्र नव्हते. आणि ती बातमी आमच्या वडिलांच्या पर्यंत आली की अरे आमच्या ठिकाणी ते 2 मुलं लांडग्याने खाल्लेली आहेत. अशा प्रसंगामध्ये वडिलांनी मनाई केली की शाळा शिकून काय करतात, तुला जर लांडग्यानं खाल्लं तर केवढ्याला पडत. अशा परिस्थितीमध्ये माझं प्राथमिक शिक्षण 7वी पर्यंत आमचं 7 किलोमीटर लांब ती खोप, आजूबाजूला 2 किलोमीटरची वस्ती नव्हती. तिथून मला आई सुरुवातीला पायी त्या शाळेत सोडायला जायची. आजच्या ज्या आमच्या शहरातल्या महिला आहेत, संध्याकाळी 7च्या नंतर जर समजा कोण जर पाहुणे आले तर महिलांना टेन्शन येतं, बुवा संध्याकाळ पाहुण्याचा स्वयंपाक करायचा कसा. पण ती शेतकऱ्याची मुलगी जी असते त्याचं जिवंत उदाहरण माझ्यासमोर रास्कर पैठे म्हणून बसलेले आहेत. तुम्ही सुरुवातीला आम्ही असा स्पीकरचा धंदा करायचो. मी रास्कर साहेब, जाधव साहेब आणि असं सुरुवातीला आम्ही छोटासा व्यवसाय करत असताना आम्ही असा स्पीकर लावला आणि एक दिवशी रात्री 2 वाजता कार्यक्रमाला घरी घेऊन गेलो. रास्कर पैठे शेतात रात्री 2 वाजता आम्हाला भाजी भाकरी करून घातलेली आहे. म्हणजे आजचा काळ तो असा आहे की प्रश्न असा की त्या काळात काहीच नव्हतं. आणि त्याच्यानंतर 7वीला मी असताना भारताचा मोठा दुष्काळ पडला. हाहाकार मारला. महाराष्ट्र शासनानं भारत सरकारला दुष्काळी कामं चालू केली होती. आणि अशा ह्याच्यामध्ये की मी वडील म्हणले आता खाया पियाचे प्रांत आहे, आता कुठलं तुम्ही हे करणार. आणि अशा ह्याच्यामध्ये की मी त्या काळामध्ये रोजगार हमीचं काम करून शाळा शिकवत 10वी पर्यंत शिक्षण घेतलं. वास्तविकता मला जे म्हणायचं होतं माझ्या आजच्या विनंतीला मान देऊन माननीय श्रीनिवास पाटील साहेब मी आज धन्य झालो. माझा जो प्रवास आहे तो आपण बघितला. माझ्या विनंतीला मान देऊन माननीय सबनीस साहेब आपण इथं अजून उपस्थित राहिला. माझ्या विनंतीला मान देऊन माननीय पोळ साहेब आपण इथे उभा राहिला. माझ्या विनंतीला मान देऊन माननीय दळवी साहेब आपण माझी विनंती मान्य केली. माझ्या विनंतीला मान देणार माननीय देशमुख साहेब आपण सगळेजण आपल्या कामाच्या बाजूला सांगले आणि राम सारख्या छोट्याच्या माणसाचं कौतुक करावं. आणि त्याच्यातला उद्देश जो आहे की हे विजयम सगळ्यांनी बघावं, यातनं प्रेरणा घ्यावी आणि त्याच्यानंतर तुम्ही तुमच्या पायावर उभा राहा, निष्पाद राहा. हे विजयम सगळ्याला फ्री बघायला आहे, कुठलाही रुपया घेतला जाणार नाहीये. उलट आम्ही अशी संकल्पना करतोय इथं आम्ही कमी खर्चामध्ये कॅन्टीन मुळे त्या मुलाला 5 रुपयामध्ये चहा मिळेल, 10 रुपयामध्ये जेवण मिळेल. त्यांची झोपण्याच्या सोयीसाठी 12 रूम सुसज्ज केलेले आहेत. म्हणजे अगदी गरीबांना गरीब माणसाला त्याची पण सोय होईल. आणि अगदी आमच्या दरवीसारखे श्रीमंत IAS अधिकारी आहेत साहेब त्यांची पण आम्ही सोय करू. अशा पद्धतीचं आम्ही 0 to hero अशा पद्धतीचं आम्ही इथे कार्यालय बांधलेलं आहे आणि सुंदर व्यवस्था आम्ही मध्ये केलेली आहे. आणि खरोखर जो आजच्या या प्रसंगाला आपण सर्वजण आला आणि या कार्यक्रमासाठी आपण आला. मी सगळ्यांचा ऋणी आहे आणि माझा जो उद्देश आहे कार्यालय बांधायचा किंवा हे म्युझियम बांधायचा ही संकल्पना अशी सातारा जिल्ह्यामध्ये एवढं हवेशीर अजून याचं काम चालू आहे. 90% कंप्लीट आहे. अजून 10% काम पूर्ण होणार आहे. वरचा हा निश्चित हॉल होणार आहे आणि निश्चितपणे पुढच्या 10%चं काम लवकरच आम्ही पूर्ण करून वर्क इन प्रोग्रेस मध्ये आहे. आणि आपण इथं आला आणि आमच्या जी टीम आहे आमच्या कार्यालयाची जर मुलीचं लग्न असेल तर कुणी दळवी साहेब असतील, तुम्ही जरी असणार प्रभाकर देशमुख साहेब त्यांची आता सगळ्यांची लग्न झाले. पण एखादी गरीबाची मुलगी असेल तिनं सांगायचं त्यांनी जर आमच्याकडे जर आली तर बजेट तुमचं कार्यालय आमचं आम्हाला फक्त रुपयाच द्यायचा आणि आम्ही जे कार्यालय करण्यात येणार आहे. पण ज्याच्याकडे पैसे आहेत त्यांनी मात्र करू नये. हे जे पैसे आहेत ते गोरगरिबांना या संस्कृतीच्या जी मुलं जी येणार आहेत त्यांना जे प्रेरणा देण्यासाठी त्याचा आम्ही उपयोग करणार आहे. पण मुलीच्या बाबतीत बजेट तुमचं कार्यालय आमचं निश्चितपणे आपण आमच्या विनंतीला मान दिला. सगळेजण आपण इथे उपस्थित राहिलेला आहे आणि हा तुमच्यामुळेच या कार्यक्रमाचे चांगल्या शोभा त्याला आलेली आहे, तुमच्यामुळे आलेली आहे. माझ्या माहितीप्रमाणे मी आता थोडंसं थांबतो. जे प्रस्तावना करायची आहे त्याच्यामध्ये मला थोडासा विषय थोडा वेगळा ऍड झाला पण जे मला ते आता सांगून टाकलं. धन्यवाद. थँक्यू. आंतरराष्ट्रीय पातळीवरती नेणारे आमचे सहकारी सन्माननीय रामदासजी माने
ज्याला उलाढाल करणं, 50 पेक्षा अधिक देशामध्ये थर्मोकॉल प्रोडक्शन करणाऱ्या मशिनरी उपलब्ध करून देणं आणि महाराष्ट्रामध्ये जे थर्मोकॉल या पुरवलं जात आहे त्याच्यामध्ये महत्वाचा हिस्सा माने इलेक्ट्रिकचा असणं, या सगळ्याच गोष्टी आपल्या सर्वांना अचंबित करणाऱ्या आहेत. हे करत असताना परिस्थिती गरिबीचे असं कधी सबब न सांगता प्रचंड कष्ट करून त्या परिस्थितीवरती मात करून खऱ्या अर्थानं त्यांनी या ठिकाणी उत्कृष्ट असं काम केलेलं आहे आणि म्हणून त्याचा सन्मान राज्याच्या पातळीवरती महाराष्ट्र शासनाने, देशाच्या पातळीवरती देशाच्या केंद्रीय मंत्रालयानं, त्याचबरोबर अनेक संस्थांनी केलेला. खऱ्या अर्थानं हा सन्मान इथं असलेल्या धडपडणाऱ्या युवकांसाठी, युवतींसाठी एक प्रेरणा स्रोत आहे. सन्माननीय रामदासजी माने यांचा संपूर्ण जीवनभर खऱ्या अर्थानं कुठल्याही प्रतिकूल परिस्थितीमध्ये काम करणाऱ्या कुठल्याही मुलाला किंवा मुलीला आयुष्यात आपण निश्चितपणानं कष्ट केल्यानंतर यश मिळू शकतं, त्यासाठी संघर्ष आवश्यक आहे हा सांगणारा सन्मान आहे. कारण ज्या परिस्थितीतून ते गेले, ज्या परिस्थितीला त्यांनी सामोरं जाऊन त्याच्यावरती मात केली आणि खऱ्या अर्थानं 100 कोटीचा उद्योग उभा केला, ते आपल्या सर्वांच्या दृष्टीने अभिमानाची गोष्ट आहे. आणि म्हणून अशी युवक आज देशातून निर्माण व्हावे, आज देशाचं नाव मोठं करावं, आपल्या देशाचं नाव मोठं करावं आंतरराष्ट्रीय पातळीवरती. आणि आपण कल्पना करू शकत नाही अशा जगातल्या मोठ्या व्यक्तींच्या बरोबर त्यांना संभाषणाची संधी मिळाली. त्यांच्याकडे काही कमी आहे असं रामदास माने कधी समजत नाही. इंग्लिश बोलायचं असेल, कोणाशी काही संवाद करायचा असेल तर अगदी अस्खलित इंग्लिश बोलणारी माणसं आहे, त्यापेक्षा चांगल्या पद्धतीने ते इंग्लिश बोलून संवाद साधतात. कुठल्याही प्रकारचं न्यूनगंड मनामध्ये ठेवायचं नाही. माझ्याकडे इथे सगळा मी ते करू शकतो अशा प्रकारचा प्रचंड आत्मविश्वास असणारं हे व्यक्तिमत्व आहे. आणि म्हणून मला मनापासूनचा आनंद आहे की आमच्या सहकार्याचा, मोदोडेकरांचा आपण साहेब या ठिकाणी सत्कार केला. त्यासाठी आदरणीय श्रीनिवासजी पाटील साहेब, सबनीस साहेब, गुलाबराव मोहोळ साहेब, दळवी साहेब या ठिकाणी आले. मी या सर्वांना मनापासून धन्यवाद देतो. कारण असा सन्मान मानदेशातल्या मोदोडेकरांचा सुपुत्राचा व्हावा ही आमच्या सर्व मोदोडेकरांसाठी, मानदेशासाठी एक अतिशय अभिमानाची अशी गोष्ट आहे. आणि म्हणून या सर्वांना मी मनापासून धन्यवाद देतो. आपण सर्वजण या ठिकाणी आलेला आहे. वरती जे थर्मोकॉल म्युझियम आहे, ते थर्मोकॉल मॅननी केलेलं थर्मोकॉल म्युझियम आहे. जे म्युझियम बघितल्यानंतर मला खात्री आहे की अनेक उद्योजक मान तालुक्यातून, या भागातून पुढे येतील आणि मान तालुक्याचं नाव मोठं करतील. आणि त्यासाठी हा जो उपक्रम या ठिकाणी ब्रह्मचैतन्य मोदोडेकर महाराजांच्या नावाने केलेला तो उपक्रम निश्चितपणाने यशस्वी होईल अशा प्रकारे मनापासून शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय जय महाराष्ट्र. थर्मोकोल बँक ऑफ इंडिया मोदोडेकर रामदास माने यांच्या संकल्पनेतून उभं राहिलेल्या थर्मोकोल म्युझियमच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर उपस्थित असलेले आपल्या जिल्ह्याचे स्पीकर, माजी खासदार, माजी सिक्कीम राज्याचे राज्यपाल, आमच्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय श्रीनिवासजी पाटील साहेब, आजच्या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर उपस्थित असलेले थोर साहित्यिक श्रीपाल सबनीस साहेब, 29व्या साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. त्याचप्रमाणे व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक, या तालुक्याचे सुपुत्र, माजी साहित्य
बापाचं नाव मानसिंग, आईचं नाव मानिका, आडनाव माने, प्रदेश मान. तिथे काय ठेवायचं का भान? ज्याचा माझा परिचय विमानात झाला. मी होतो खासदार, निघालो होतो दिल्लीला. एक माणूस आपल्या बायकोला घेऊन दिल्लीला निघालो, ते रामदास. मी त्यांना म्हणलं कुठं निघालाय? म्हणजे प्रदर्शनात जातोय. मग म्हटलं बायकोला घेऊन जातोय प्रदर्शन, राहायची काय व्यवस्था? होईल निश्चित. आपण चांगली माझ्या घरला. बोलणाऱ्याचे यांना विकतात, न बोलणाऱ्याचे गहू विकत नाही. माणसाच्या शब्दाला गोडवा लागतो. आता बघा, बजेट तुमचं, कार्यालय आमचं, गेलं सगळीकडं. आता बजेटला बद लावून टाका, जेटच्या गतीनं चालत गेली. फार चांगली कल्पना आहे. खऱ्या अर्थानं हे प्रदर्शन इथं चालावं याकरता प्रयत्न करून जर काम आपण केलं जमेल. कारण अण्णाभाऊ साठेचं स्मारक वाटेगावला आहे, माझ्या मूळचा मतदारसंघ. पठ्या बापूरावचं रेल्वे आरक्षणाला काही नाही आहे. जगदीश कपूरांचं कुठंच काही नाही आहे. पण लोकांनी इथं यावं. पुरंदरच्या किल्ल्यावरती एक साधा माणूस होता, तो हात बघायला ना औषध सांगायचं. मर्सिडीज गाड्यासोबत तिथे जायला लागले. तसं थर्मोकोल म्हणजे काय म्हणून माहिती पाहिजे. आता बघायला टी मॅन, थर्मोकोल मॅन, तसं टॉयलेट मॅन जर झाला आणि आला लोकच मांडवाच्या दारी आमच्या होतो मनात, त्यांनी सांगितलं कानात, नेलं रानात, आंघोळ केली तळ्यात आणि खोडी पडली माझ्या गळ्यात. रुक्मताला बायका बाहेर एकमेकांचं आमच्या होतो मनात. चांदीसाठी पूर्वी गेली. हे सगळं साहित्य आहे. हे साहित्य कसं तयार होतं? आता गंमत बघा सगळं. योजना कशी आहे बघा. मी पुण्याचा कलेक्टर, प्रभाकर पुण्याचा कलेक्टर, चंद्रकांत पुण्याचा कलेक्टर, गुलाबराव पुण्याचा डीएसपी. हे चौघही आम्ही आणि नेमकं आज इथं. कारण काय, मेनी मनी. शिवनेरी पासून राजगडापर्यंत आणि देहू पासून आळंदीपर्यंत आम्ही सगळं बघितलं. या स्मान भागातला गदिमा, माती पाणी उजेड वारा, तुझ मिसळशी सर्व पसारा. आभाळ ये आकारा, तुझ्या घटांच्या उतरणीला नसे अंत आकार. रामदासा तू वेळा कुंभार. पाण्याच्या टाकीखाली राहून एक पोरगा मोठा झाला हे मला कळलं. मी पिंपरीला कमिशनर होतो, नंतर मी पाण्याच्या टाक्या मोठ्या बांधायला लागलो. डबल टाकी अशी जर पोरं राहायला लागली आणि ती पुढे जर 35 देशाला निर्यात करायला लागली तर पाहिजे मोठ्या मोठ्या टाक्या बांधा. तर काय लागतं माणसाला? डोळ्याचं अन्न आणि 2 वेळचे कपडे. आपण जिथे वेळ बघतो माणसाला. पण मुलं कसं आहे, हवाची तितका पाणी पाऊस नको उन्हाची होळी आणि चोची पुरता देई दाना माय माऊली खा. एक नानाला विचारतो लागेल. काही वेळेस सकाळी मी माझ्या घरात बसतो राहणार, त्यावेळेला एक पक्षी येते आणि 2-3 पिल्ल असतात. त्याच्या चोचीमध्ये एक दाणं टाकतात. मुडपण टाकलं जमणार नाही ना, बसायचं नाही. जेवढं पाहिजे तेवढं दिलं पाहिजे. थर्मोकोलची कल्पना आल्यानंतर व्हॉट इज थर्मोकोल, त्यामध्ये काय होतं, गणपती होतो त्याचा काय उपयोग होतो,
त्याची कशी प्रकारे सजावट केली जाते हे सगळं शिक्षण जर दिलं आणि यातली मुलं जर तयार केली तर खऱ्या अर्थानं ब्रह्मचैतन्य गोंदवले हे नाही गोंदवले म्हणजे ये आणि घे गोंदवले एक माणूस होता तो माणूस पडला खंड त्याला दे म्हणलं की काय द्यायचं नाही कारण त्या द्यायची काय माहिती नव्हती तो देणार बँकेत असतो सुद्धा माहिती नव्हती एक माणूस रामदास जरा हुशार गेला आणि त्याने काय केलं ले म्हणलेला आपला हात पुढे गेला ले म्हणल्यावर त्यानं हात पुढे गेल्यावर ते ठेव वाढला आणि बाहेर काढला तर ले म्हणण्याचं आपल्याला कळलं पाहिजे ले ठेवणं रामदासांनी या ठिकाणी ही सृष्टी निर्माण केली आहे या सृष्टीतून या भागातली म्हणा महाराष्ट्रातली म्हणा मुलांना नवीन उद्योग कसा करावा तो कसा वाढवावा तो परदेशात कसा न्यावा तिथून पैसे कसे आणावे 150 कोटीचं चलन या देशाला मिळवून देणारा हा रामदास लोदोडीच्या छोट्या गावामध्ये 7 किलोमीटर पायी जात होता आणि बाप म्हणला नवं झाडाला जात होता आणि आईच्या जीवावरतून मोठा झाला आणि त्यानं या भागाने ही सृष्टी निर्माण केली त्या सृष्टीचं दर्शन लोकांना व्हावं याकरता जे निर्माण केलं ते आज उद्घाटनाच्या रूपात झालं खऱ्या अर्थानं आपण सगळ्या मिळून रामदासांनी केलेली ही कर्तृत्वशाली परंपरा आहे ती मुलांना दाखवून यातून काही नवीन निर्माण करता येईल का डेकोरेटिव्ह प्लॅन्स तयार करता येईल का गणपती उत्सवात जी सजावट केली जाते त्याचा ह्याचा काही उपयोग होईल का इथं काही तयार होईल काय माळा तयार करता येतील का फुलं तयार करता येतील काय खऱ्या अर्थानं ही पुढची फुलं आहेत ना ती प्लॅस्टिक्स आहे पण मूळ फुल पुढे बघायला मिळत नाही पण परदेशामध्ये तुम्ही गेला तर ही चायनात आली आहे मी लोकसभेत भाषण करताना सांगितलं की आमची फुलं फुलावी याकरता या फुलांना बंदी करा पण खऱ्या अर्थानं जर हळद जर दळली तर मुळात 10 रुपये दळली की 20 रुपये पाकिटावर घातली 30 रुपये पुण्यात विकली तर 40 रुपये आणि मुंबईत विकली 50 रुपये कुठं काय केलं आपण हे कळलं पाहिजे रामदासांना ते कळलं आणि गंमत अशी आहे या निडरचे आमचे मित्र आहेत R पाटील रामदास राहुल समारंभाला पण शोभा उडावी शोभा माने आणि इथे आम्ही आणि श्रुती म्हणजे ऐकावं याकरता ती श्रुती त्यामुळे हे कुटुंब जे आहे ते कुटुंब आपण सर्वांना आनंदाने ठरावं आणि त्यातून खऱ्या अर्थानं या भागामध्ये येणाऱ्या सहली येणारे लग्न होणारे समारंभ या काही दिवसाच्या आत फुल बुकिंग येथे जागा मिळत नाही कारण येथे सामान्य माणसाला प्रवेश आहे आणि त्यामुळे सगळं गेलेलं आहे वर्षाचे काही समारंभ असतील ते मला खूप आवडले आपण